संध्याकाळचे 4 वाजले की कोणाकोणाला चहाची तलप होते. मला तर होते. स्वयंपाक करायच्या आधी मस्त असा दुधाचा आलं घालून चहा ठेवला. त्याचबरोबर कोथिंबीर आणली होती, निवडून घेतली आणि अशी कॉटनच्या कपड्यात ना बांधून डब्यामध्ये ठेवायची, जास्त दिवस टिकली जाते. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुकी भाजी काय करावी सुचत नव्हतं, म्हणून अशी मसुराची डाळ भिजत घातली आणि चहा घेतला. आता चहा पिऊन कटिंग होस तोपर्यंत डाळ व्यवस्थित भिजली जाते. दुसरीकडे तव्यामध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण आणि भरपूर सारा कांदा फ्राय करून घेतला आणि त्याचमध्ये आपला टोमॅटो होता, एकदम छोटा टोमॅटो होता, तो देखील बारीक चिरून यामध्ये टाकला. बेसिक मसाले, लाल तिखट, हळद पावडर आणि धणेपूड छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून हा जो मसाला आहे शिजला जाईल आणि टोमॅटो देखील सॉफ्ट होतील. त्यानंतर भिजवली जी डाळ होती ना, ती 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि जितकी डाळ घेतली आहे ना त्याच्या अर्ध्या, म्हणजे 1 वाटी डाळ असेल तर अर्धी वाटी पाणी तुम्ही यामध्ये टाकायचं आणि झाकण ठेवून ही डाळ शिजू द्यायची मीडियम टू लो फ्लेमवर. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही डाळ शिजून तयार होते आणि मस्त अगदी छान तयार होते. जर कधी भाजीला नसेल, काय करावं सुचत नसेल, तर ही सुकी भाजी नक्कीच करू शकता. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, मस्त डाळ तयार झाली. दुसरीकडे शेवगा, भाकरी देखील बनवून घेतली आणि आपलं रात्रीचं जेवण तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा.